हॅलो गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की आपल्याकडे केक ऑर्डर कशी करायची. तर ऑर्डर करायचे दोन ऑप्शन आहेत, एक ऑनलाईन बुकिंग आणि ऑफलाईन बुकिंग. ऑफलाईन बुकिंग म्हणजे तुम्ही शॉपवर यायचं आणि केक ऑर्डर करायची, आणि ऑनलाईन म्हणजे कॉलिंग ऑप्शन आहे, व्हॉट्सअप ऑप्शन आहे, इंस्टाग्राम ऑप्शन आहे. तर कॉलिंगवर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा आणि सांगा की मला हा केक पाहिजे या टायमाला, आणि मग असं असं काय जे असेल ते तुमची ऑर्डर मला देऊ शकता. रेग्युलर कस्टमर वगैरे जे असतं ते डायरेक्ट कॉलिंगवरच मला सांगतात, आणि Instagramवर जे अननोन कस्टमर असतात ते आधी Instagramवरच मला मेसेज करतात की बाबा मला असं केक हवा आहे. पण Instagram माझं एवढ्या लवकर बघणं होत नाही. कधी-कधी एक-एक दिवस लागतो की मी Instagramवर ॲक्टिव्हच नसते, किंवा किंवा हाल्फ डे जातो की मी Instagramवर ॲक्टिव्हच नसते. तर त्याच्यामुळे Instagramवरच्या ऑर्डर्स खूप लेट जातात, किंवा मग त्यांना रिप्लाय खूप लेट जातं, आणि मग खूप वेळा असं पण होतं की नाही मला काल केक हवा होता, झालं काम, आता आम्ही दुसरीकडे ऑर्डर केलं. असं खूप वेळा होतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगेल की तुम्हाला आपल्याला ऑर्डर करायची आहे WhatsAppवर. तुम्ही WhatsAppवर ऑर्डर द्या. जर तुम्ही ऑनलाईन मोड जर चूज करत असाल तर. WhatsAppवर तुम्ही मला डायरेक्ट हाय मेसेज करून, जर तुम्हाला लोकेशन माहीत नसेल तर मला लोकेशन विचारा, मी तुम्हाला लोकेशन पाठवेल. तुम्हाला जर आपलं मेन्यू कार्ड पाहिजे असेल तर मला मेन्यू कार्डसाठी इन्क्वायरी करा की तुमचं मेन्यू कार्ड काय आहे वगैरे. तर येस, शॉपचं लोकेशन आणि आपले रेट्स हे 2 गोष्टी कळल्यानंतर तुम्ही पुढे तुमच्या ऑर्डरला सुरुवात करा. की तुम्हाला कसा केक हवा आहे. तुमच्या जर केकच्या काही डिझाईन्स फिक्स असल्या त्या आम्हाला पाठवा, आणि कन्फर्म करून घ्या की तुमचा केक पेपर थीममध्ये बनणार आहे, फॉन्डंटमध्ये बनणार आहे, व्हिप क्रीममध्ये बनणार आहे, कुठल्या फ्लेवरमध्ये बनणार आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही मला सांगा की तुम्हाला नक्की कशा प्रकारचा केक हवा आहे. आणि सगळं फायनल झाल्यावर की बाबा तुम्हाला अशा-अशा प्रकारचा केक हवा आहे. सगळं फायनल झाल्यावर फक्त एवढंच नाही की बाबा हां, ठीक आहे, मला या तारखेला केक हवा आहे, तर तू मला दे. तर असं नाही, पेमेंट एक 50% तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करायला लागतं. तर ॲडव्हान्स पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर फिक्स होते, आणि मग अजून एक मोठं अजून एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पण क्लिअर सांगायचं आहे ऑर्डर देतानाच की तुम्ही केक घ्यायला येणार आहात की नाही, डिलिव्हरी हवी आहे, पिकअप हवं आहे, की तुम्हाला हाफ रस्त्यात हवं आहे. तर खूप वेळा खूप जास्त वेळा होतं की ना केकची ऑर्डर कंप्लीट होते, आणि मग कस्टमर सांगतात की केक प्लीज तुम्ही मला आणून द्या ना. म्हणजे जेव्हा केक रेडी होतो तेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की केक आम्हाला आणून द्या. तर टाईमावर डिलिव्हरी पॉसिबल होत नाही, किंवा मग तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला अर्ध्या रस्त्यात केक आणून दे. नाही पॉसिबल होत, किंवा मग म्हणून ऑर्डर देतानाच मला कन्फर्म सांगायचं तुम्हाला की पिकअप अवेलेबल आहे, की तुम्ही येऊन केक घेऊन जाणार आहात, की तुम्हाला डिलिव्हरी हवी आहे. जर डिलिव्हरी पॉसिबल नसेल तर आपण ऑर्डर घेत नाही, ऑर्डर आपण कॅन्सल करतो. किंवा जर काही तुम्हाला जर इकडे यायला जमत नसेल, आम्हाला जर तिकडे यायला जमत नसेल, तर केकची ऑर्डर घेऊन फायदाच नसतो. म्हणून ह्या गोष्टी जरा क्लिअर करणं गरजेचं असतं की बाबा तुम्ही डिलिव्हरी घेणार आहेत का पिकअप पाहिजे, किंवा मग तुमचं आणि एक पेमेंट मोड. येस, ॲडव्हान्स पेमेंट झाल्याशिवाय येस आपण ऑर्डर घेत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत, आणि प्रॉपर तुमचं लागतं की बाबा तुम्हाला थीम वगैरे कशी आहे, पेपर थीम येणार. अजून तुमचे जर काही डाऊट असतील केकबद्दल तर तुम्ही सगळे ऑर्डर द्यायच्या आधीच क्लिअर करून घ्यायचे असतात माझ्याकडून, की तुम्हाला काय-काय, कसं-कसं हवं आहे ते. ठीक आहे? तर नक्की ऑर्डर करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि ऑर्डरिंग डिटेल्स म्हणजे WhatsApp नंबर, Insta आयडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या कॅप्शनमध्ये टाकते. आणि तुम्हाला केकच्या जर डिझाईन्स बघायच्या असतील, म्हणजे ऑर्डर करण्यासाठी जर केकच्या डिझाईन्स बघायच्या असतील, तर आपल्या Instagram अकाउंटला सगळ्या डिझाईन्स टाकलेल्या आहेत. ठीक आहे? तर तिकडनं तुम्ही कुठलीही डिझाईन तुम्ही चूज करू शकता तुमच्या लव्ह वनसाठी. ओके? बाय.